आजची धर्मसभा तुम्ही ऐकली असेल. हास्यास्पद आहे, काहीतरी सोडून द्या बरळले असं म्हणून सोडून देण्यासारखा हा विषय नाही म्हणून गांभीर्याने आम्ही हे घेतोय आणि त्याबद्दल चर्चा करतोय. पण माणसं मेली तर मरू द्या, पण कबूतर जगले पाहिजेत, ही जी भूमिका आहे, एका बाजूला अहिंसेचं तत्व सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ही भूमिका मांडायची, या सगळ्याला काय म्हणावं? खरं तर याला काय म्हणावं, तर याला मूर्खपणा हा एकच शब्द आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ही धर्मसभा वगैरे मी सगळं पाहतोय ते, आणि एका बाजूला हसू येतंय, पण मगाशी विलास म्हटल्याप्रमाणेच असं आहे की हे गंभीरपण आहे, ह्याला हसून सोडता येणार नाही. कारण इतका मूर्खपणा जर इतक्या जाहीरपणे होत असेल आणि त्याच्या मागचं राजकारण आपल्याला कळतंय नेमकं काय आहे. म्हणजे जैन धर्म आज जो मानला जातोय तो हा जैन धर्म आहे का? मुळात मला याच्यावर शंका आहे की ही जी माणसं सगळी जी बोलत होती ना, ही जैन धर्म नाही. जैन धर्मामध्ये दोन गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. एक आहे अहिंसा आणि दुसरं आहे तर्कशुद्धता. जैन धर्मामध्ये तर्कशुद्धता आहे. जर आपण पूर्ण जैनांची फिलॉसॉफी पाहिली, जैनांचा विचार पाहिला, तर त्याच्यामध्ये जशी बुद्ध धर्म आणि जैन धर्म ही पॅरलल मानलं जातात, दोन्ही प्रवाह. पण जैन धर्म आज ज्या पद्धतीने मुनी म्हणायचं का, आता ते काय यांना मुनी का म्हणायचं मला प्रश्न आहे. पण हे जे काही मांडतायत ना, हा जैन धर्मच नाहीये, हे राजकारण आहे आणि हा दबाव तंत्र आहे, प्युअर राजकारण आहे. म्हणजे जर तर्कशुद्धता हा जर जैन धर्माचा पाया असेल तर या धर्मसभेमध्ये कुठेही तर्कशुद्धता नाही, इथे अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेला जैन धर्मात थारा नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीची जी वक्तव्य झाली ना, ही सगळी अहिंसक होती. म्हणजे अहिंसा फक्त जाऊन मारणं नसतं, तर अहिंसा हा दबाव पण असतो, आक्रमकता असते. ही आक्रमकता जैन मुनींनी दाखवणं हा जैन धर्माचा मी अपमान समजतो, हा जैन फिलॉसॉफीचा मी अपमान समजतो. हा एक भाग. दुसरा भाग मला त्याच्यातला असा वाटतो की आता त्यांनी काय केलेलं आहे बघा, या सगळ्याचा जो बेस होता तो त्यांनी महापालिका निवडणुकीकडे आणून ठेवलाय. महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करू वगैरे वगैरे त्यांनी जे काही बोललेलं आहे, ही एक सगळी खेळी आहे. हे सगळे ना रावणाचे वेगवेगळे जसे चेहरे असतात त्यातला हा एक चेहरा आता समोर येतोय आणि हा एक दबाव तंत्र पण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे जर पक्ष काढायचं म्हणत असतील, मुळात आपल्याकडे राजकारण कसं चालतं आपल्याला माहित आहे, किती पर्सेंट लोक आहेत. आणि या सगळ्या गोष्टी खरंच जैन समाज हा जे बघतोय, जैन समाजाला मान्य होतंय का? त्यामुळे मला असं वाटतं की हा भरकटलेला सगळा प्रवाह दिसतोय आणि याचा निषेध करायला पाहिजे प्रत्येक माणसाने. म्हणजे आपण जैन धर्मीय नाही आहोत, पण तरीही जैन फिलॉसॉफी आपण मानतो. जैनांमध्ये जे काही त्यांनी दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मान्य पण असतात, मानवतावादी अनेक गोष्टी आहेत, अहिंसक अनेक गोष्टी आहेत, विचार सगळ्यात तत्व. महत्वाचं मला ते सगळ्यात महत्वाचं, आता इथे डॉक्टर आहेत, मी तुम्हाला सांगतो, तो जो या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने तज्ञांना एक ऍफिडेव्हिट करायला सांगितलेलं आहे. त्या ऍफिडेव्हिटची कॉपी माझ्याकडे आहे. त्या ऍफिडेव्हिट मध्ये केएमचे डॉक्टर आहेत, त्या ऍफिडेव्हिट मध्ये आता लंग स्पेशलिस्ट आहेत, त्या ऍफिडेव्हिट मध्ये जे जे लोक संसर्गजन्य विकारांवर काम करतात अशा लोकांनी ऍफिडेव्हिट दिले. त्या सगळ्यांनी एकमुखी सांगितलेलं आहे की हे चुकीचं आहे. म्हणजे ज्या ठीक आहे ना कबुतराखंड सर, ठीक आहे ना जे होतं सर, हे सगळे तज्ञ तुमच्या माझ्यासाठी आहेत, आपल्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी मूर्ख आहेत. ते मूर्ख म्हणाले ते डॉक्टरांना, काय म्हणावं या सगळ्या लोकांना आता? म्हणजे जाहीरपणे असं तो माणूस म्हणत असेल की ती विष्ठा जी आहे ती तुम्ही प्राशन केल्यानंतर किडनी विकार होतो, याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणूनच आज अनिसला बोलवलंय सर, कारवाई व्हायला पाहिजे. म्हणूनच अनिसला बोलवलंय. कोणी जर याच्यात कारवाई केली नाही तर मी याच्यावर गुन्हा दाखल करीन. मी स्वतः उद्या प्रयत्न करणार आहे. माजी नगरसेवक पुरणजी आता आपल्या सोबत आहेत. पुरणजी, या विषयावर आपण चर्चा या आधी सुद्धा केली आहे. जैन धर्मियांच्या भावनांचा पूर्णपणे आदर करून आतापर्यंत आपण त्याच्याबद्दलची भूमिका मांडत आलो. पण आजची धर्मसभा तुम्ही ऐकली असेल. एक अनुयायी म्हणून छातीवर हात ठेवून सांगा, तुम्हाला पटलं का हो आज जे काही बरळले ते, अकलेचे तारे तोडले ते? ना आता त्याच्यामध्ये एक दोन जे थिंकिंग चालू आहे त्याच्यावर आपण जरा पहिला बोलून घेऊया. आज परत संपूर्ण जगामध्ये एकही केस अवेलेबल नाही आहे किंवा रजिस्टर्ड नाही आहे
कबुतरांच्या उष्टे मुले मरण पावला. आय अग्री. कबुतरांच्या उष्टे मुले ऍग्रवेट होतो, वीक लंग्स ऍग्रवेट होतात. आय एम 100% अग्री विथ दॅट. पण ते ऍग्रवेट स्मोकनी पण होते, पोल्युशननी पण होते, डस्टनी पण होते. तर त्याच्यावर कारवाई का नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ह्या पृथ्वीवर अगोदर झाडं घास हे तयार झाली, त्याच्यानंतर पक्षी आणि प्राणी तयार झाले, आणि त्याच्यानंतर मनुष्य तयार झाला प्राणी मधला. आज आपण म्हणतोय की आम्ही पक्षीला काढून टाकू. बरोबर आहे. जर ज्या दिवशी हे सिद्ध होईल की नुसतं कबुतरांच्या उष्टामुळे मरण होतो, वी आर अग्रीबल फॉर एव्हरीथिंग. पण ज्यापर्यंत ते होत नाही, सायंटिफिकली जर प्रूफ करता येत नाही, ऍग्रवेट होतो, तर मग ऍग्रवेट होणारे सर्व कारण काढा. एकही कारण ठेवू नका, तर तुम्ही कोणाची धार्मिक भावना दुखवणार नाही. पुरणजी, मी विषय ठरवतो. एक मिनिट. संपूर्ण सनातन धर्म हे मानतो कुठल्याही पशु आणि प्राणीला मारायचा अधिकार कुणाला नाही. आता या शासनामध्ये काय घडलंय? 2 महिने होऊन गेले. 2 महिने होऊन गेले. तुमची तुम्ही खोटं बोलताय म्हणून मी थांबवतो तुम्हाला. कोण मारलं कबुतरांना? तुम्ही का खोटं पसरवताय? कोण मारलं कबुतरांना सांगा मला. काय खोटं बोललं? तुम्ही आता म्हणालात कबुतरांना मारणं योग्य नाही. कोण मारलं सांगा ना. मी सांगतोय ना, त्याच्यावर तर येतोय. 2 महिन्यामध्ये महानगरपालिकांनी बनवलेली कमिटीने निर्णय घेतला नाही. रोज कबूतर मरतात आहेत. कोण जिम्मेदार? ज्या माणसाने याच्यावर डिसिजन घेतलं हे थांबवायच्या 300 वर्षांनी चालू असलेली प्रक्रिया थांबवायची. ही इज द पर्सन रिस्पॉन्सिबल. पुरणजी, ज्या कबुतरांचा कळवळ आला ना तुम्हाला, ते कबूतर जगले पाहिजे, त्यांना पंख दिले, चोच दिले, त्यांना उडायची शक्ती दिली, इच्छाशक्ती सगळंच दिलं देवाने. अहो, या संकटामध्ये मुके जीव वाहून गेले. एक शांती सभा त्या शेतकऱ्यांच्या मुक्या जीवांसाठी तिथं जाऊन काहीतरी प्रयत्न करायला काय हरकत होती. आणि दुसरं, तुम्हाला कबुतरांचा कळवळ आहे की कबुतर त्यांना खाऊ घातल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो, की माणसाची पुन्हा ती स्वार्थ भावना आहे. ह्याच्या खोलात मला जायचंच नाहीये. मला फक्त एवढं सांगा, कबूतर जगले पाहिजे, माणसं 1-2 मिली तर चालतंय, ही भावना ही कसली अहिंसा आहे मला सांगा. आता विलास भाऊ, माझे तुम्हाला आणि सर्व जे गेस्ट आहेत त्यांच्याशी विनंती आहे, तुम्ही एकदा परत ते ऐकून घ्या. त्या गुरु महाराजांनी सांगितलं की पत्ता पडला आणि माणूस मेला, विष्ठा पडली आणि माणूस मेला, तर विष्ठा रिस्पॉन्सिबल आहे कोण मानू शकतो का? आणि जर असं कोणी मारणार असेल, मानतो की विष्ठा पडल्यामुळे तो मेला, तर तो मूर्ख आहे. मग ते मानता येणार नाहीये. अहो, विष्ठेचे ढीग लागले तो तिथं साहेब, विष्ठेचे ढीग लागले, इतके कबूतर तिथं झाले की त्याचा थर साचलाय. जा कधी त्या भागामध्ये, आणि त्याच्यामुळे रोगराई पसरते. हो साहेब, डोक्यावर पडला माणूस मेला म्हणायला डॉक्टर का वेडे आहेत का? महानगरपालिकाची पहिली जबाबदारी आहे स्वच्छता. दे आर रिस्पॉन्सिबल. महानगरपालिकावरती मर्डरचा चार्ज करायला पाहिजे, का की त्यांनी साफसफाई नाही केली. त्यांनी टॅक्स कलेक्ट केलं, ते पैसे कलेक्ट केले, ते भांडवल ठेवलं, फिक्स डिपॉझिट ठेवली, परंतु हे जे साफसफाई केली पाहिजे होती ती नाही केली. आणि आज जे कबूतर मरतात आहेत ते महानगरपालिकांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे. तर मी तुम्हाला आता डिफरन्स सांगतो. जे महाराष्ट्रामध्ये जे प्राण्यांचं नुकसान झालं, जे प्राणी वाहून गेले, जे प्राणी वारले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा दुःख आहे. ते नैसर्गिक याच्या मार्गी मरण पावले, पण कबुतरांना इनडायरेक्टली दे आर बीइंग मर्डर्ड. ठीक आहे.